हाय व्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत रव्याचे झटपट डोसे। त्यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। ज्या वाटीने मी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी अर्धा वाटी बेसन घेत आहे। हे पहा, इथे मी रवा आणि बेसनचं मिश्रण घेतलेलं आहे। तर त्यामध्ये आपण आता डोशासाठी टाकणार आहे 1 टोमॅटो, 4-5 हिरवी मिरची, 1 कांदा, थोडीशी कोथिंबीर। आता आपण हे रव्याच्या ह्याच्यात टाकून घेऊया। आणि ह्याच्यात आपण टाकणार आहे 2 चमचे तेल आणि आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे मिश्रण कालवून घेणार आहे। हे पहा, आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया। आता हे पहा, हे मिश्रण आपण अर्ध्या तासासाठी भिजत ठेवणार आहे आणि मग ह्याचे डोसे बनवणार आहे। हे पहा, अर्धा तास झालेला आहे। आपला रवा आणि बेसन छानपैकी आता भिजलेला आहे। तर आता आपण ह्याचे डोसे करूया। तुम्हाला जर हे बॅटर घट्ट वाटलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता, पण ह्याची कन्सिस्टन्सी अशीच हवी आहे, जास्तही घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही। तर आता इथं आपण तव्यामध्ये हे करायला घेऊया। हे पहा, इथे मी ॲल्युमिनियमचा तवा घेतलेला आहे आणि एका कांद्याने मी हे तेल लावते आहे। हा कांदा असा कट करायचा आहे आणि त्याने तेल लावायचं आहे। जर तुम्ही कांद्याने तेल लावलं तव्याला तर तुमचा तवा आपोआप नॉनस्टिक सारखा होतो। त्यामुळे हे नक्की करा, कांद्याने तेल लावा तव्याला। सगळीकडून व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तवा चांगला तापलेला हवा, त्यानंतरच तेल लावायचं आहे। थंड अशा तव्यावर वगैरे तेल लावायचं नाही, गरम झाल्यावरतीच लावायचं आहे। आता आपण डोशाचं बॅटर टाकूया ह्याच्यावरती। हे पहा, आता आपण आपलं बॅटर मस्तपैकी हलवून ह्याच्यावरती डोसा टाकणार आहे। ह्याचे डोसे खूप छान आणि कुरकुरीत क्रिस्पी होतात, त्यामुळे नक्की बनवून पहा। तुमची मुलं जर कुठल्या भाज्या खात नसतील तर तेही तुम्ही ह्याच्यात ऍड करू शकता, जसं शिमला मिरची, गाजर, स्वीट कॉर्न, काही तुम्हाला जे आवडेल ते। आता आपण थोडंसं ह्याच्यावरती साईडने तेल टाकायचं आहे आणि हा डोसा मस्त असा शिजवून घ्यायचा आहे। आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि मीडियम फ्लेम वरती हा शिजवून घ्यायचा आहे एका बाजूनी। हे पहा, 2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण चेक करूया की आपला डोसा झालेला आहे की नाही। एक बाजूनी मीडियम फ्लेमच करायची आहे। किनारे तर मला दिसतात ते छानपैकी ब्राऊन झालेले। तर आता आपण हा सगळीकडून पहिले सोडवून घ्यायचा आहे आणि मग पलटायचा आहे। तसं कांद्याने तेल लावल्यामुळे हा नॉनस्टिक होतो, त्यामुळे काळजी करायची गरज नाही। हे पहा, किती छान कलर आलेला आहे आपल्या रव्याच्या डोश्याला आणि हा डोसा अत्यंत कुरकुरीत होतो, त्यामुळे तुम्ही नक्की बनवून पहा। दुसऱ्या बाजूनीही आपण थोडंसं 2-3 थेंब तेल टाकून मस्त भाजून घेऊया। हे सकाळी तुम्ही जर डब्याला बनवणार असाल मुलांच्या तर त्यांनाही खूप आवडतात, खूप आवडीने खातात, त्यामुळे नक्की बनवून पहा। आणि ह्याला जास्त काही साहित्य लागत नाही, फक्त रवा, बेसन, कांदा, टमाटर, हिरवी मिरची, कोथिंबीर एवढंच साहित्य लागतं। जर तुमच्यात एखादं साहित्य नसेल तरीही चालेल, पण बेसन आणि रवा दोन्हीही असणं खूप गरजेचं आहे। रव्यामुळे हा कुरकुरीतपणा येतो आणि बेसनामुळे हे पीठ एक जीव होतं आणि मिळून येतं। आता आपण बघूया हे भाजून झालं आहे की नाही छानपैकी। अजून कलर यायला हवा,
अजून आपण ह्याला 2 ते 3 मिनिटं ठेवूया। हे पहा 2 मिनिटं झालेली आहे। हे पहा एकदम छान कलर आलेला आहे। आता आपण एक छान असे ताट घेणार आहे आणि त्या ताटामध्ये आपण हे असं काढून घेणार आहे। हे पहा जवळून बघू शकता तुम्ही किती छान दिसतं आहे कुरकुरीत। आता मी तुम्हाला आणखीन एक करून दाखवते। हे करायला फारच सोपं आहे। आणि तुम्हाला पाहिजे ना तितकं पातळ तुम्ही पांगवू शकता, काही हरकत नाही। आता आपण ह्याला थोडंसं 2-3 थेंब तेल सोडणार आहे आणि ह्याच्यावरती झाकण द्यायचं। आता आपण हे एक साइडनी शिजवून घेऊया, मग पलटूया। पहा आता आपण चेक करून बघूया। हा डोसा शिजायला जास्त वेळ लागत नाही। हा फक्त 2 मिनिटं लागतात एका बाजूने शिजायला आणि दुसऱ्या बाजूने शिजायलाही याला 2 मिनिटं लागतात। हे पहा किती छान कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता आपण परत ह्याच्यात थोडंसं तेल टाकणार आहे आणि या साईडने हा व्यवस्थित भाजून घेणार आहे 2 मिनिटं। आणि या डोश्यासोबत तुम्हाला कुठल्याही चटणीची गरज नाही पडत, तुम्ही केचप सोबतही खाऊ शकता। पण असाच हा मिरची, कोथिंबीर, कांदा, टमाटा असल्यामुळे एकदम टेस्टी लागतो। ह्याच्यासोबत चटणीची गरज नाही आहे तुम्हाला। हे पहा आता आपण बघूया। आता दुसऱ्या बाजूनेही आपला डोसा छानपैकी आता झालेला आहे, मस्तपैकी ब्राऊन झालेला आहे। आता आपण या डोश्याच्या सोबतच तो पण काढून घेऊया। हे पहा डोसे, आता मी हे तुम्हाला सर्व करून दाखवते। हे पहा व्ह्यूअर्स, मी तुम्हाला जवळून दाखवते। आपले रव्याचे डोसे किती सुंदर दिसत आहेत। हे जर तुम्ही बॅटर रात्री बनवून फ्रीजमध्ये ठेवलं आणि सकाळी डब्यासाठी मुलांना केलं तरी हे खूप छान मुरतं आणि खूप छान जाळी येते ह्याला। ह्याच्यात दही वगैरे टाकायची काही आवश्यकता नाहीये तुम्हाला। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। हे डोसे तुम्हीही बनवून पहा। तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा।